नमस्ते दोस्तों, मैं मुकुंद अपना चैनल मोबाइल वाले सिंगर्स एंड म्यूजिशियंस पे आज यहाँ पे शहनाई वाले भाई को लेके आए हूँ। शहनाई हम सब ने देखी है, लेकिन शहनाई कैसी होती है, कैसे बजाया जाता है, ये हम शायद जानते नहीं है। इसकी जानकारी लेंगे। भाई नाम क्या तुम्हारा? राजू साळवी. हिंदी मराठी कुठली भाषा का? थोडं पुढे येऊन मोठ्याने बोलता किंवा तुम्ही पुढे या भाऊ. राजू सरानंद साळवी मी मराठी बोलतो. हां, हे कसं वाजतं शहनाई? ही पावी आहे. पावी. हे पत्ता आहे, झाडाचा पत्ता आहे. ओके. याच्यावरती बनवलं जातं. हां, याच्यावरती पावी लावावं लागतं. पण हे मधनं चेंज का करतात, त्याचे काय कारण? काय खराब होतं, बिजली जास्त तर ते खराब होऊन जातं. अच्छा, भिजल्यामुळे हे खराब होतं आणि त्यामुळे मग दुसऱ्या नवीन पत्ता बदलत राहावं लागतं. दर 3-4 मिनिटांनी तुम्ही बघितलं असाल की पावी चेंज करत असतात हे लावावं लोकं. लागतं. राईट. आणि झाडाचा पत्ता असतो, कंटिन्यू आम्ही हेच वापरतो. आणि ते मस्त पाऊस पडतोय, धुवाधार पाऊस चालू आहे. नवरात्रीचा मस्त महोत्सव आहे. या मुलुंड नवरात्री महोत्सवामध्ये मी आलेलो आहे. एक सोशल ऑर्गनायझेशन म्हणून हे लोक काम करतात, दरवर्षी नवरात्री सादर करतात. शहनाईची अजून थोडी माहिती घेऊया. थोडं यांचा आवाज येण्यासाठी क्लोज घ्या. हां, आता हे जे भोकं आहेत ना, हे सुद्धा कशी म्हणजे सारे गम पदनिसा अशीच असतात का? 8 होल आहे. 8 होल आहे. 6 होलमध्ये आपण हे गाणी वाजवू शकतो. ओके, 6 होलवरती म्हणजे जसं बासरीमध्ये 6 भोकं बंद करून वाजवली जाते, तशाच पद्धतीने हे पण 6 होल बंद करून हे सारेगम पदनिसा आणि त्यामध्ये ती काय गाणी राजूभाई आपले वाजवत असतात. थोडंसं झलक दाखवा ना. क्या बात आहे. आणि हे पुढचे 2 होल कधी वापरत नाही का? ओके ओके. अजून मागे पण एक होल आहे ना, ते कशासाठी आहे? ते अचानक करीत आहे, अचानक. त्याला मागचा होल एक हा बघा, मागे पण एक होल असतो याला. आणि हा काही वेळेला काहीतरी एअर प्रेशर कमी जास्त करायसाठी हा मागचा होल वापरला जातो. मागचं भोक त्यासाठी एक अंगठा त्यांचा कायम त्या मागच्या भोकावरती असतो. हां, आता एखादं चांगलं गाणं वाजवून दाखवा. नवरात्री स्पेशल भाऊ, बघा नवरात्रीचं एक एखाद्या मस्त मूर्त गाणं. नमस्कार मंडळी, बघितलं तर आता आपण ही शहनाई जी आहे ना, हे नवरात्रीमध्ये बेसिकली जो दांडिया किंवा गरबा खेळला जातो ना, त्याचं जे ट्रेडिशनल वाद्य आहे हे शहनाई आणि तो ढोल, ही 2 वाद्ये ट्रेडिशनली वाजवली जातात. आजकाल ते सिंथेसायझर किंवा इतर वाद्य वाजवली जातात. हे आपलं नवरात्री मंडळ मुलुंडचं आहे, मुलुंड नवरात्री मंडळ. ह्याला पारंपरिक बाजा म्हणतात नवरात्रीसाठीचा. आणि हे मंडळ मुलुंडचं आहे. इथे मंडळाचे काही पदाधिकारी बसलेत. थोडक्यामध्ये त्यांचं दर्शन घेऊया आणि जाता जाता अंबे मातेचंही दर्शन घेऊया. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. स्टे ट्यून्ड विथ मोबाईलवाले सिंगर्स अँड म्युझिशियन्स. थँक्यू. आंबे